श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. तर आज आहे बुधवार आणि सुंदर अशी रांगोळी आज बुधवारी मी दारामध्ये काढलेली. सकाळी देवपूजा वगैरे आवरलं माझं सगळं आणि त्यानंतर ना इथे मी वड्यांची भाजणी करायला घेतलेली. तर इथे भाजणीसाठी लागणारं साहित्य मी पॅनमध्ये घालून घेतले. मेथी 1 चमचा, बडीशेप आणि जिरं आहे 2 चमचे, म्हणजे 2-2 चमचे, धने 4 चमचे आणि 8 चमचे उडदाची डाळ आहे, म्हणजे अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि काळा मिरी थोडंसं. आणि हे ना मीडियम गॅसवर मी म्हणजे भाजून घेणार आहे. एकदम खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे. भाजून झाल्यावर ना त्याचा कलर अशा प्रकारे चेंज होतो आणि छान सुगंध घरामध्ये सुटतो. तर गॅस बंद केलेला आहे आणि थंड करायला ठेवून दिलं मी. थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळी भाजणी काढून घेतलेली आहे आणि आज भाजणीचे वडे म्हणजेच कोंबडी वडे बनवणार आहे. त्यासाठी इथे भाजणी आता मी मिक्सरला बारीक अशी वाटून घेते, एकदम बारीक वाटून घ्यायची. आता वड्यांसाठी लागणारं साहित्य सांगते. तर इथे मी पीठ माझ्याकडे होते सगळे तयार, त्यामुळे मी अशी भाजणी करते इन्स्टंट. तर इथे मी 2 वाट्या पीठ घेतले. याच्यामध्ये बाजरी, ज्वारी, नाचणी आणि तांदूळ आहेत ऑलरेडी, म्हणजे तांदळाचं पीठ सगळं हे पीठ केलेलं आहे मिक्स असं. त्यानंतर हा आहे गव्हाचं पीठ अर्धी वाटीपेक्षा थोडं जास्त मी तांदळाचं पीठ घेतले आणि इकडे सुद्धा या पिठामध्ये तांदळाचं पीठ होतं. नंतर अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी चण्याचं पीठ आणि आपली भाजणी आहे ती मी 4 चमचे घालून घेणार आहे ह्याच्यामधनं. आता ही भाजणी पूर्ण 8 चमचे तयार झालेली, तर मी थोडी ठेवून देणार, नंतर कामा येईल मला. आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि सगळ्यात अगोदर आपण पीठ आपण मिक्स करून घ्यायचे, चांगले एकजीव करून घ्यायचे असे विस्करणे. तर आता ही भाजणी मी ठेवून देते, फ्रीजमध्ये राहते भरपूर दिवस आणि नेक्स्ट टाईम यूज करेल. त्यानंतर कडकडीत गरम पाणी करायचं आणि इथे मी एवढं पीठ घेतलेलं ना त्याला मला 3.5 वाटी पाणी लागलं गरम मळण्यासाठी. तर थोडं थोडं करून 1-1 वाटी मी अशा प्रकारे पाणी घालून घेतलं आणि उलतीच्या साह्याने पीठ अगोदर मिक्स करून घेतलं, कारण का गरम असतं, भात वगैरे भाजेल म्हणून. आणि छान असं एकजीव करून घ्यायचं पीठ. तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. थोडा वेळ फॅन खाली ठेवलं मी, कारण का मळायला जमायला पाहिजे. आणि पुन्हा गरम पाणी घातलं. एकूण 3.5 वाटी मी पाणी इथे वापरलेलं आहे, साधारण 3.5-4 वाटी पिठासाठी. तर आपलं सगळं पीठ मिळून तेवढं झालेलं. आता हिंग थोडंसं घातलं आणि फॅन खाली धरल्यामुळे ना थोडंसं पीठ म्हणजे हाताने मळू शकते मी, असं झालं पीठ. तेव्हा मग मी मळायला सुरुवात केली आणि मळताना पण मला मग आता हा लास्ट अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. तर असं मिळून तेवढं पाणी लागलं आणि पुन्हा म्हणजे मी पाणी अजिबात घेतलं नाही त्या सगळ्या पाण्यामध्ये, म्हणजे हाताला लावायला सुद्धा पाणी घेतलं नाही. जेवढं पाणी होतं ना त्या पाण्यामध्येच हे सगळं पीठ छान असं मळून घेतलेलं आहे. तर असं पीठ आपलं मळून झालं पाहिजे. खूप जास्त चिवट नाही करायचं आणि खूप जास्त घट्ट पण नाही करायचं. आता हे पीठ मी मळून झाल्यावर एका भांड्यामध्ये ठेवून देते. साधारण 2 तासासाठी तरी ठेवायचं आणि नसेल तर 1 तास तरी ठेवू शकतो. तोपर्यंत आपण चिकन बनवूया. आता मी तुम्हाला सांगते नेहमी आमचा आगरी वाटण तर असा असतो. तो आगरी वाटण गॅसवर किंवा चुलीमध्ये आम्ही खोबरं भाजून घेतो आणि 1 वाटी खोबरं होतं, कोथिंबीर आहे मुठ्ठीभर, आलं आहे 2 इंच, 1 लसणाचा कांदा आणि 2च हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कारण का मसाला आम्ही घालणार आहोत, म्हणजे मसाला घालायचा आहे आपल्याला तिखट लागू नये म्हणून. आता हे सगळं मी ना पाण्यामध्ये भिजत ठेवलं आणि खोबरं आहे ते बारीक कापून घेते. खोबरं कापून झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि आपण जे भिजत घातलेली कोथिंबीरला माती असते ना, म्हणून मी नेहमी अशी थोडी भिजत ठेवते, म्हणजे माती गळून जाते तिची. आणि मग हे सगळं धुवून आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची एकदम पाणी घालू शकतो आपण वाटताना. बारीक एकदम पेस्ट करायची आहे. वाटण एकदम बारीक करायचं आपल्याला, खरबडीत नाही ठेवायचं. तर अशा प्रकारे आपलं बारीक थोडं वाटताना पाणी लागतं, तर पाणी घालून वाटलेलं आहे. त्यानंतर इथेच मी कांदे बरं सालं काढून घेते. चॉपर थोडं खराब झालेला, तर बरं सालं तिथेच काढून घेतली आणि चॉपर वगैरे स्वच्छ धुतले, कांदेसुद्धा धुतले. आणि कांद्याचा हे भाग असतो ना मधला, तो काढून घ्यायचा, कारण का त्याच्याने कालवण आहे ना ते खराबसुद्धा होतं, कारण का उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, म्हणून ते नक्की काढून घ्यायचंच. आणि कांदे कट करून घेतले एकदम बारीक आणि डब्यामध्ये ठेवलं. कांदा उघडंसुद्धा ठेवायचं नसतं कापल्यावर, तर झाकण लावून ठेवलं. आणि अशा प्रकारे आता मी सगळ्यात अगोदर इथे आमचा आगरी मसाला आहे जो विकायला आहे माझ्याकडे, तो मी पहिले वाटीमध्ये काढून घेतला. त्याच्यामध्येच तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करते. इथे ना मला काळ्या वाटाण्याचा सांबारा बनवते, त्यासाठी कांदा, अद्रक लसूण पेस्ट, टॅमॅटो वगैरे छान परतून घेतला आणि तेजपत्ता घातला. आणि आता आपल्याकडे मिळणारी हळद आणि आपला हा घरगुती आगरी मसाला आहे
तो मी घालून घेतलेला आहे, छान परतून घेतलं आणि आपण तयार केलेलं जे वाटण आहे ना ते घालून घेतलं 2 चमचे. खूप जास्त नाही, माझी एकटीसाठीच भाजी होती त्यामुळे खूप जास्त क्वांटिटी नव्हती म्हणून 2 चमचे वाटण घातलेलं आहे. मस्त वाटणसुद्धा परतून घेतलेलं आहे आणि गॅस बारीक केला वाटण परतताना. तर वाटण परतून झाल्यावर त्याच्यामध्ये मी उकडलेले, कुकरला भरपूर साऱ्या शिट्ट्या दिल्यात काळ्या वाटाण्याला तेव्हा ते उकडतात, असे उकडत नाही. तर पण टेस्ट भारी असते म्हणून मला तर फार आवडतं. आज कोंबडी वड्या होते ना म्हणून मी माझ्यासाठी हा बेत केलेला. थोडंसं गूळ घातलं आणि त्याच्यामध्ये कोकम घातलेला आहे आणि छान शिजू देणार, भाजी एकजीव होऊ देणार. मीठ तर मी अगोदरच कांद्यावर घालून घेते, लक्षात राहत नाही नंतरचं म्हणून. तर वाटाणे मस्त शिजलेले होते तर झाकण देऊन उकळी काढून घेतली, म्हणजे शिजवून घेतलं. आणि तर श्री स्वामी समर्थ, सर्वांना नमस्कार. क्रिएटिव्ह सुवर्ण हे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आता मी माझ्यासाठी भाजी वगैरे बनवते आणि कोंबडी वड्यांचं पीठ वगैरे मळून घेतलेलं आहे. आणि कोणतरी बोललं स्वामींच्या समोर, म्हणजे स्वामींच्या इथे चिकनचं नाव घेते. तर हे खातात तर खातात, आम्ही आगरी आहोत आणि आम्ही मी सोडले 16 वर्ष झाली, पण हे लोक खातात ते आता त्यांना मी अडवू शकत नाही. तर त्यांच्यासाठी, आणि ते कसं बुधवार आणि रविवार 2च वार खातात, तर त्यांच्यासाठी मस्तपैकी चिकनचं बेत बनवलं. त्यांना ॲक्च्युली खायचं नव्हतं, दाखवले तुम्हाला. त्यांना ॲक्च्युली खायचं नव्हतं चिकन, त्यांना दुसरंच काहीतरी म्हणजे मच्छी खायची होती. तर आईने दिले करंदी साफ करूनच दिले. बरं झालं बरं, नाही तर मला साफ करायला दाखवली असते तुम्हाला कशा प्रकारे साफ करते, पण जाऊ दे. परवा दिवशीच आम्ही करंदी बनवलेली, म्हणजे परवा दिवशी म्हणजे रविवारी. आणि आता परत बाबांनी करंदी आईने साफ करून दिलेली आहे. तर इथे करंदी वगैरे एवढी साडी मोठी सोलूनच आईने दिलेली, त्यामुळे स्वच्छ धुवून घेतलं आणि चिकनसुद्धा धुवून मी ठेवलं. त्यानंतर आपलं ही भाजी आहे ती रेडी होती आणि राईससुद्धा मी अगोदरच घालून घेतलेलं. नॉनव्हेज मी बनवते आणि आपल्याला ना, तुम्हाला जर हे मसाले ऑर्डर, तर ना विचित्र खरखर आवाज येत होता त्यामुळे मी म्यूट केलं. तर आपल्याकडे हा आगरी मसाला आणि हळद मिळते. ही हळद तुम्ही देवासाठी सुद्धा वापरू शकता, त्याचबरोबर उंबरठा लेपनाला मी वापरते, तुम्ही बघताच. तर हीच ती हळद आहे आणि याच्यामध्ये कोणतंही कलर वगैरे काही नाही आहे. मसालासुद्धा आपला 5 प्रकारच्या मिरच्या वापरून बनवलेला आणि जास्तीचा गरम मसाला घालून स्पेशल असा मसाला मी तयार केलेला आहे. तर ऑर्डर करू शकता, खाली नंबर दिसतो स्क्रीनवर तुम्हाला. आता मी साहित्य घेतले, आपला हा आगरी मसाला, हळद, एवढंच साहित्य आहे. त्याच्यानंतर वाटण, अद्रक लसूण पेस्ट लागणार आहे आणि लसूण ठेचून मी चिकनसाठी वापरते, तेजपत्ता आणि कांदे आपण कट करून घेतले. त्याच्यामध्ये 1 कांदा मी कट केला कारण का भाजीसाठी वापरलेला ना म्हणून. तर अशा प्रकारे आता रेसिपी बनवते मी. तर इथे तेल काढून घेतले मी. 2 रेसिपी एकदम बनवते, म्हणजे करंदीसुद्धा आणि चिकनसुद्धा. तर त्यासाठी मी इथे तेल काढून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यावर कांदा मी त्याच्यामध्ये घातले. तर करंदीमध्ये आम्ही कांदा घालतो आणि भारी लागतं. कोलंबी असेल त्याच्यामध्ये सुद्धा कांदा घालतो, भारी लागतं त्याच्याने. छान कांदा आपल्याला गोल्डन कलरवर परतायचा आहे. आणि लसूण घालून घेतलं चिकनच्या टोपामध्ये आणि मीठ मी अगोदरच घालून घेते, म्हणजे नंतर मी तर टेस्ट करत नाही त्यामुळे मला समजत नाही. मग अगोदर घातल्यावर कसं टेन्शनच राहत नाही का मीठ गेलेलं. आणि कांदासुद्धा छान परतला, म्हणजे कलर चेंज होतो मिठामुळे, लवकर शिजतो आणि त्याचा कलरसुद्धा छान असा गोल्डन कलर येतो. आता इथे मी मसाले ठेवून दिलेले आहेत, म्हणजे तुम्हाला ऑर्डर करायचे असेल खाली नंबर दिसतोय त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. इथं अशा प्रकारे ना छान असं कांदा आपला परतून झाल्यावर इथे मी कैरी घेतली करंदीमध्ये घालण्यासाठी. कैरी करंदी 1 नंबर लागते म्हणून छान अशी सोलून घेतली, तिची फोडी करून घेतल्या. आणि आता कांदा आपला ब्राऊन झालेला आहे. तर मी चिकनच्या इकडचा गॅस कमी केला आणि पहिले बरं करंदी घालून घेते. तर अद्रक लसूण पेस्ट घातली आहे कढईमध्ये. कांदा छान असा गोल्डन कलरचा झाल्यावर त्यानंतर आपली हळद आणि हा आगरी मसाला, बाकी कोणताही मसाला वापरलेला नाही, पण जेवण 1 नंबर होतं. मी तुम्हाला तेच सांगते, तुम्हाला एकदा ऑर्डर करून बघा, घ्या. हाफ KG 500 रुपये आणि 1 किलोचं प्राईज आहे 1000 रुपये. मसाला आणि हळद आहे 300 रुपये अर्धा किलो. त्यानंतर त्यामध्ये मी 2 चमचे वाटण घातलेले आहे. वाटण घातल्यावर परतून घ्यायचं आणि नंतर मग आपण त्याच्यामध्ये धुतलेली स्वच्छ करंदी आणि कैरी घातलेली आहे. आणि अजून एक मी सांगेल, मी अक्षय तृतीयाला ऑफर ठेवलेली, म्हणजे आता ती ऑफर आहेच कंटिन्यू. का 2 किलो तुम्ही मसाला घेत असाल ना तर तुम्हाला पाव किलो हळदीचं पॅकेट फ्री मिळणार. तर ऑफर आहे आपल्याकडे चालू आणि तुम्ही घेऊ शकता. जर तुम्ही 2 किलो क्वांटिटीमध्ये मसाला घेता तर तुम्हाला पाव किलो हळद फ्री मिळेल. अशा प्रकारे ना थोडंसं पाणी घातलं, अगदी थोडं पाणी घातलं मी करंदीमध्ये
आणि आता शिजायला मी साईडला ठेवते. इथे तुम्हाला चिकन दाखवते. तर बारीक गॅसवरच झाकण देऊन करंदी शिजायला ठेवले. चिकनचा कांदा आहे तो सुद्धा मस्तपैकी शिजलेला आहे. त्याच्यामध्ये हळद आणि जितकं आपलं चिकन असेल त्या क्वांटिटीमध्ये मसाला कमी जास्त तुम्ही घालू शकता. मी इथे 3 चमचे घातलेला आहे आणि हळद अर्धा चमचापेक्षा थोडी जास्त. तर करंदीकडे पण माझं लक्ष आहे आणि बारीक गॅसवर मसाला घालून मी परतला आहे, म्हणजे ना मसाला करपत नाही आणि कलरसुद्धा तेलसुद्धा असं कलर छान सोडतं. त्यानंतर त्याच्यामध्ये मी चिकन स्वच्छ धुतलेलं आणि बटाट घातले त्याच्यामध्ये. छान आता परतून घेणार एकदम मस्त. तुम्ही कलर बघू शकता. थोडंसं कॅमेरा इकडं होता म्हणून तेवढं परफेक्ट दिसत नाही, पण तुम्हाला दाखवते मी. थांबा जरा. छान असं मिक्स करून घेणार आणि आता बारीक गॅसवरच आपण हे शिजू देणार, म्हणजे पाणी घालणार नाही स्टार्टिंगला गॅस बारीकच आहे आणि त्याच्यावर ताट देऊन आपण त्याला शिजू देणार साधारण 2-3 मिनटं. 2-3 मिनटानंतर ताट काढल्यावर तुम्ही बघू शकता मस्तपैकी चिकनला तेल सुटलेलं आहे भरपूर सारं. तर अशा प्रकारे झाकून ठेवलं ना 2-3 मिनटं तरी चिकन बारीक गॅसवर लो गॅसवर का त्याला छान तेल सुटतं. आता आपण करंदीसुद्धा बघूया कशी झाली. तर करंदीलासुद्धा तेल मस्तपैकी सुटलेलं आहे. मिक्स करून घ्यायची मस्त आणि पुन्हा झाकण देऊन शिजायला ठेवले. चिकनमध्ये आता मी पाणी घालून घेते. तुम्हाला पाणी थंड गरम जसं आवडतं तसं घालू शकता. मी थंडच पाणी घालते नेहमी. आणि अशा प्रकारे मिक्स करून थोडं एक्स्ट्राचं पाणी घालून पूर्ण शिजायला ठेवूया. आता पूर्ण शिजेपर्यंत मी काही लक्ष देणार नाही. पाणीसुद्धा घातलेलं आहे चिकनमध्ये. वरसुद्धा ताटावर पाणी ठेवलं आहे आणि शिजू द्या चिकन. आता इथे 2 तास तरी झालेले आहे आणि आपलं वड्याचं पीठ छान असं तयार झालेलं मस्तपैकी तुम्ही बघू शकता. खूप छान तयार झालेलं आणि वडेसुद्धा भारी झाले. मी हळद वगैरे घालत नाही, नेहमी मी असंच करते. आता इथे मी थोडंसं तेल आहे ते घालून घेतलं आहे आणि आता वडे थापायला घेते. तर एखादी प्लॅस्टिकची पिशवी किंवा केळीचं पान असेल त्याला थोडं तेल लावायचं. एक गोळा छान वळून घ्यायचा हातावर आणि त्याला अशा प्रकारे पाणी लावून वडा थापायचा. एकदम इझी आहे वडे थापणे. काही लोक तेल लावून थापतात, काही लोक पाणी लावून थापतात. तर वडा अशा प्रकारे मोठा छोटा तुम्हाला पाहिजे तसा करू शकता. तर असा गोळा करायचा हातावर आणि असा आपटायचा जोरात. तर ही पद्धत आहे मस्तपैकी वडे थापायची आणि छान वळतात वडे. त्याच्यावरनं तुम्ही समजू शकता वड्याचं पीठ किती भारी झालं आहे. तर तेल चेक केलं मी गरम झालं आहे का आणि तेल गरम झालेलं तर वडा पटकन असा सोडून दिला तेलामध्ये. आणि मग तेलामध्ये वडा गेल्यावर त्याला पलटी मारल्यावर कशा प्रकारे टमकन वर आला तो वडा तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे एक नंबर भारी टेस्टी वडे झालेले आणि इन्स्टंट आपण असे वडे बनवू शकतो. तर मला फार आवडतात, त्यामुळे कधीतरी चिकन वगैरे ह्यांना असलं का मग मी वडे बनवते. आणि आज खूप इच्छा झालेली का वडे बनवूया म्हणजे 2-3 दिवसापासून तर बनवले फायनली. आणि अशा प्रकारे हे वडे मी तळून घेते सगळे. आणि चिकन आपलं शिजतं एका साईडला. तर एका साईडला मी इकडे वडे करत होती, म्हणजे माझी 2-3 कामं एकदम चालू होती. आणि मला असंच किचनमध्ये काम करायला आवडतं. प्रत्येक ज्यांना फास्ट काम करायची सवय त्यांना असंच आवडतं काम करायला, कारण का एक काम कधी होणार कधी करणार असं असतं ना. तर अशा प्रकारे वडेसुद्धा माझे फटाफट होत होते. आणि आता आपण बघूया आपली करंदी. तर चिकन माझं शिजलेलं, तर करंदी अशा प्रकारे सुकी झाली. आणि त्यानंतर चिकन बघू शकता, चिकन मस्त शिजलेलं आहे, पाणीसुद्धा आटलेलं आहे. त्यामध्ये आता मी वाटण 4 चमचे घालून घेतलेलं आहे आणि त्याला मिक्स करणार. तर वड्यांचं इथे काम थांबवलं कारण का चिकन शिजलेलं म्हणून थोडंसं पाणी घातलं. मिक्सरचं भांडं म्हणजे त्याला वाटण लागलेलं असतं ते क्लीन करून घेतलं. आणि आता वाटण शिजेपर्यंत आपण हे चिकन असं शिजू दे. तर झाकणावर पाणी वगैरे ठेवणार नाही आणि एकदम लो गॅसवर 10-15 मिनटं हे चिकन असं शिजत ठेवणार, म्हणजे ते एकदम सॉफ्ट शिजलं जाणार. तर इथे वडे थापायचं काम चालू होतं, सगळीच कामं आलेली एकदम. आणि सगळं झाल्यावर अशा प्रकारे हे आपलं मच्छी होती ती फ्राय करून घेतली. तर आपल्या आगरी मसाल्यामध्ये अशा प्रकारे मच्छी फ्राय बघा, कलर बघा तुम्ही मच्छीचा. त्यानंतर चिकन, करंदी सगळं रेडी होतं आणि वडे वगैरे पण इथे रेडी होते. घामाघूम. तर मसाला बघू शकता तुम्ही. मी तांदळाचं पीठ लावून तळलेले आहे मच्छी, तरीसुद्धा कलर बघा, असा कलर आहे आपल्या मसाल्याचा आणि टेस्टसुद्धा जबरदस्त आहे.
सगळं जेवण रेडी आहे. माझ्या अवताराकडे बघून समजलं असेल, वडे तर एकदम टम्म फुगलेले. तर आता सोलकढी बनवायचा माझा विचार आहे. बनवते म्हणजे मला सोलकढी पाहिजे. तर इथे सोलकढीसाठी नारळाचं दूध मी काढून घेतलेलं आहे. नारळ मिक्सरला म्हणजे अख्खा नारळ घेतला, मिक्सरला वाटताना त्याच्यामध्ये थोडंसं 4 पाकळ्या लसूण आणि 1 मिरची घातलेली आणि थोडं जिरं घातलेलं आणि मग त्याचं दूध काढून घेतलं मस्त. त्याच्यामध्ये कोथिंबीर घातले आणि हा कोकम सरबत आहे तो घालते मी, म्हणजे साखर नाही घालणार आहे, फक्त हाच घालणार आहे आणि थोडंसं मीठ चवीपुरतं घालणार आहे. आणि त्याचबरोबर माझ्याकडे आगळसुद्धा आहे कोकमचं आंबट, ते सुद्धा घातलं. तर अशा प्रकारे चव बघून थोडंसं कमी जास्त आपण सरबत आणि आगळ मिक्स करून घालू शकता. आणि सोलं असतील तुमच्याकडे आमसुलं तर ते पाण्यामध्ये उकडून तुम्ही त्याचा रस करू शकता. आणि इथे फोडणी दिली मी तुपावर, 1 चमचा तूप आणि त्याच्यावर राई घातली थोडी आणि हिंग, अशी ही फोडणी दिली ना का 1 नंबर भारी कढी लागते. थोडंसं अजून घातलं तर असं टेस्ट करून मला आवडते तशी सोलकढी बनवली. आणि काचेच्या भांड्यात होतं ना, म्हणून जरासा विचार करून मी फोडणी दिली. तर फोडणी देताना ना अशी चमच्यामध्ये पकडून फोडणी दिली मी थोडी थोडी करून, कारण का भीती वाटते कधी कधी पटकन भांडं फुटतं, मी बघितलेलं आहे बऱ्याच वेळा. त्यामुळे तर अशा प्रकारे फोडणी देऊन घेतली मस्त आणि 1 नंबर भारी सोलकढी. आता नारळ वाटताना थोडासा बिटाचा तुकडा घातला ना तर अजून छान कलर येतो. छान असं सोलकढी सर्व करून घेतलेली आहे. आणि आता इथे मी ताट सजवून घेते आहे. वडे घेतले आहेत, भात वाढून घेतले ताटात आणि आपलं चिकन आहे ते अशा प्रकारे प्लेटमध्ये भरून घेते आहे. आणि त्यानंतर इथे करंदी, तर 1 नंबर कैरी घातली त्याच्यामध्ये. आणि इथे पापलेट आणि 1 बोंबील, अशा प्रकारे ताट सजवून घेतलेला आहे. त्याचबरोबर चिकनचा रस्सा आहे तो भातावर वाढून घेते. आणि अशा प्रकारे आपल्या कोंबडी वड्यांचा ताट तयार आहे. त्याच्यामध्ये स्पेशल चिकन आणि मच्छी जी बनवलेली आहे ती आपल्या घरगुती आगरी मसाल्याने बनवलेली आहे. ऑर्डर नंबर खाली दिलेले, ऑर्डर करून घ्या. आणि पुन्हा एकदा सांगते, आपल्या जेवणात वापरलेले हे मसाले माझ्याकडे विकायला आहे, जरूर ऑर्डर करा. आणि व्लॉग मी इथे एंड करते. तर व्लॉग आवडल्यास लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब करा. भेटूया छान छान नेक्स्ट व्लॉगमध्ये. आता बाय.